बघ कुडची कुडची वांगी आहे ती. लय छान लागते भाजी, म्हणजे सुकं भरून करायचं. आणि काल इथे पुतळा रानात गेल्यानंतर बायका तोडून नेतात, वर राखत नाही. आणि ही असला शेंगा सरावून घेवढं म्हणायचं याला, हो बाई आहे का. 40ला पावशेर आहे बघ तडे. होय होय 40 ला. आणि औषध नाही काय नाही ना. नाही. सोमवारी ठरवलं की मंगळवारी औदुंबर दर्शनाला जायचं. साधारण 12-12:15 आम्ही निघालो. कावळ्या नाक्याच्या सिग्नलला थांबलो तेव्हा ही बाई सगळ्यांकडे पैसे मागत होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा धडधाकट बायकांना अजिबात पैसे देऊ नका. आपण असं करून त्यांना भीक मागायला प्रोत्साहन देतोय असं मला तरी वाटतं. कोल्हापूरपासून औदुंबर साधारण 52 किलोमीटर आहे. आम्हाला पोचायला 1 वाजला. भूक लागली होती, त्यामुळे औदुंबरमध्ये पोहोचल्याबरोबर आधी नाश्ता केला. इथे दही धपाटे खूप भारी मिळाले आणि तुम्ही ऑर्डर कराल तसं गरमागरम करून देत होते. कोणताही पदार्थ असा गरमागरम मिळाला की त्याची चव आणखी छान लागते. तिथे त्यांचे आणखीही बरेच प्रोडक्ट्स होते. तरकासं होतं, काळं मीठ होतं, बऱ्याच गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध होत्या. याशिवाय सेंद्रिय गुळाचा चहासुद्धा होता. गोमूत्र अर्क, गूळ पावडर, गूळ, त्यांनी अगदी छान हे मांडून ठेवलं होतं. त्यांची परमिशन घेऊन मी त्यांच्या किचनमध्ये गेले तर किचन पण अतिशय स्वच्छ होतं. बघा इथं गरमागरम धपाटे तयार होतात. आता ना कॅमेरा म्हणजे अस्त्र झालं आहे माझं. कोणी काही बोललं ना तर कॅमेरासमोर करायचा, गप्प बसतात, विशेषतः मैत्रिणी. तोपर्यंत आमचे धपाटे आले. मांडणी पण बघा, बघून खावंसं वाटतंय ना. अगदी पातळ आणि छान लाटले होते त्यांनी धपाटे. त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी, मटकीची उसळ, दही आणि खरडा. वाह, मजा आली. गप्पा मारत धपाट्यांवर ताव मारला. भूक तर लागली होती. सगळ्यांनाच जरा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं, कारण 1-1:30 वाजला होता आणि वर ताक ऑर्डर केलं. ताक पण खरंच खूप छान होतं. देवदर्शन घेताना जर मैत्रिणीबरोबर असतील तर स्वार्थ आणि तीर्थ दोन्हीही होतं. औदुंबरला पोचलो. मी पहिल्यांदाच औदुंबरला गेले होते. मला औदुंबर थोडंफार वाडीसारखंच वाटत होतं. असं वाटत होतं की वाडीतल्या मंदिरामध्ये आहे. सांगली रस्त्यावर आष्टा या गावापासून 9 किलोमीटर अंतरावर औदुंबर हे गाव आहे. कृष्णेच्या तीरावर येथे दत्त मंदिर आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येथे चातुर्मास केला. ही महाराजांची तपोभूमी आहे. इथे प्रसादसुद्धा घेतला आम्ही. शिरा आणि सार भात होता. शाळेतल्या आठवणी. एका दुकानामध्ये दिसलं, व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही. मांडणी किती सुंदर असते बघा, काहीतरी घ्यावंसंच वाटतं. मंदिराचं दर्शन झालं. बाहेर पडताना तिथं केळींचे घड दिसले. म्हटलं खरेदी करूया. शैलजा मॅडमनी पूर्ण घड खरेदी केला. पाटलांचा नादच करायचा नाही. पाटील काय करतील सांगता येत नाही. आणि या मावशी तर एवढ्या गोड होत्या ना. बघ कुडची वांगी आहे ती. लय छान लागते भाजी, म्हणजे सुकं भरून करायचं. आणि काल इथे पुतळा रानात गेल्यानंतर बायका तोडून नेतात, वर राखत नाही. आणि ही असला शेंगा सरावून घेवढं म्हणायचं याला, हो बाई आहे का. 40ला पावशेर आहे बघ तडे. होय होय 40 ला. आणि औषध नाही काय नाही ना. नाही. काल रस्त्याच्या कडेलाच त्यांनी झाडं लावलेत आणि तिथंच थोड्याफार भाज्या घेऊन घरच्या पुरतं त्याचा वापर करतात. यानंतर पुढं तासगावच्या गणपती दर्शनाला जाणार होतो. तर त्यांच्या परड्यामध्ये जी जास्वंदीची फुलं होती ती आम्ही घेतली आणि ताईंनी सांगितलं घेऊन जावा, आमचा पण नमस्कार सांगा. एवढंच नव्हे तर चहा पाण्याचा पण आग्रह केला. मन मोठं लागतं माणसाचं, नाही का. तिथून पुढे तासगावला निघालो. गाडीमध्ये आमचा दंगा चालूच होता, त्यामुळं प्रवास कसा चालू होता कळालं सुद्धा नाही. सगळ्या सबस्क्रायबर्सना मी आता आवाहन करते की ही जी मागे बसलेली आहे, ही जी लपती आहे, मला ड्रायव्हर म्हणायला लागली मगासपासून.
म्हणे कशाला हा ड्रायव्हर आणलाय काय कळत नाही. आता कॅमेरा हे माझं शस्त्र झालंय. ही काही आगाऊपणा करायला लागली ना, हिच्याकडे लगेच कॅमेरा वळवते. वाटेत भाजी घ्यायला थांबलो. ही जी मजा असते ना, ही नवरे असताना करू शकत नाही, कारण नवरे प्रत्येक वेळी गाडी थांबवतील असं नाही. आम्ही आपलं प्रत्येक ठिकाणी थांबवत निवांत चाललो होतो. या मावशींकडे भाजी घेतली आणि त्यांच्या शेताचा पण फेरफटका मारला. या मावशी बघा किती हौशेनं आपलं शेत दाखवतात. ही द्राक्षाची बाग आहे आणि यावरच त्यांनी साईडला दोडका पण चढवलाय, कोथिंबीर लावली होती, श्रावण घेवडा लावला होता. ते फुलाला दिसत छोटासा. हा 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 मोठा आहे हा. दोडक संपला वडीशी दोडक लय होत. केवढा मोठा आहे हा मावशी. सुकून राहिलाय हो. आता हे सुकवणार आणि बिया करणार का? नाही मग बियाला केलं. हे बाई सगळं का नाही. हे बाई चुकून राहिले. हे बाई बियाचं. हा हे बाई पिवळ्या. थांबा तिकडे. ही मोठा बियाचा दोडका आहे. तुम्ही हिडू करताय काय? होय. आता ह्याच्याच बिया वापरणार पुढं. हं? ह्याच्या बिया होय, परत. हेच येतंय. हेच येतंय. ही चवाळ आहे. ही बागेत आम्ही का नाही हाफ सीझनला करतोय हो. आमच्या रानात आलाय म्हणल्यावर नाही किंवा भाज्या थोड्या विकत घेतल्याच, पण व्हिडिओ करतीये म्हटल्यावर दोन्ही ताईंनी तिथली कोथिंबीर काढून दिली. आम्ही नको म्हणत होतो पण ऐकल्या नाहीत. याला म्हणायचा मनाचा मोठेपणा. आणखी एक उदाहरण. असं वाटत होतं की ही ट्रिप संपूच नाही. असं जर आपण माणसं जोडत गेलो तर आयुष्य किती मस्त होईल ना. इथं मागं बघितलं का, हिची मागे बसून कमेंट्री चालू असते. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, गाडी चालवायला येत नाही, गाडी शिकायला पाहिजे व्यवस्थित, आम्ही असतो तर हे केलं असतं. काय बोलायचं नाही. आता मैत्रिणी केल्यात म्हटल्यावर निभावायला पाहिजे. तासगावमधील गणपती मंदिरामध्ये पोचलो. हे मंदिर पाहिल्यावर मला सांगलीच्या गणपती मंदिराची आठवण झाली. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे आणि याला सोवळं खूप लागतं असं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं व्हिडिओ काढू नका ही विनंती केली. मंदिर म्हणाल तर अतिशय देखणं आहे, स्वच्छ आहे. मंदिरामध्ये आत प्रवेश करताना एका बाजूला नंदी आणि एका बाजूला गरुड आहे. दर्शन खूप छान झालं. बाहेर हा जो रथ आहे तो रथोत्सवाच्या वेळी वापरतात. मंदिरामधून बाहेर पडल्याबरोबर ही भारी पाटी दिसली. लाडकी सासूबाई योजना. सुनेच्या 1 ग्लास ज्यूस बरोबर 1 ग्लास फ्री. आम्ही त्या दादांची थोडी चेष्टा केली. म्हटलं आमच्यातली सासू आणि सून कोण आहे तुम्ही ओळखा, मग आम्ही पैसे देऊ. अशी मजा चालू होती. त्यानंतर आम्ही पोचलो सांगलीमधील गणपती दर्शनाला. हे मंदिर तर सुंदर आहेच. सांगली हे माझं आजोळ आणि माझं आवडतं गाव. अगदी मनाच्या जवळचं. या मंदिराबद्दलची माहिती तिथे एका बोर्डवर दिलेली होती. इथे दर्शन घेऊपर्यंत संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. लगेचच दर्शन घेऊन परतायचं होतं कोल्हापूरला. दर्शन खूप छान झालं. तोपर्यंत बाहेरून एक पालखी आली. कोणत्या तरी देवीची पालखी होती. मलाही नाव माहिती नाही, पण दर्शन खूप छान झालं. आता एक व्हिडिओ सांगलीतील कपाले भडंगसोबत आपल्या मॉडेल. नंतर इथली प्रसिद्ध संभा भेळ आणि पाणीपुरी खाल्ली. वाह, तृप्त झाले. इथली पाणीपुरी तुम्ही जर खाल्ली नसेल तर एकदा टेस्ट कराच. फार भारी असते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर तर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.